आज मुख्यमंत्री शिंदे विदर्भ दौऱ्यावर 547 कोटींच्या कामांचं भूमिपूजन करणार। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दौऱ्याला महत्त्व। आमदार रोहित पवार आज राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेणार। शेतकरी विद्यार्थ्यांशी संबंधित समस्यांबाबत भेटून निवेदन देणार। नवी मुंबई मनपा मुख्यालयावर मनसेचा मोर्चा। 10वीच्या विद्यार्थ्यांसह मनसेचा मोर्चा। एप्रिलमध्ये वर्ग सुरू होऊनही विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकं मिळाली नसल्याने मनसे आक्रमक। मुंबईत नवीन इमारतींमध्ये 50% घरं मराठी लोकांसाठी आरक्षित ठेवा। अनिल परब यांची मागणी। अशासकीय विधेयक विधानमंडळ सचिवालयाकडे केलं सादर। राज्यातील लोकसभेच्या दारुण पराभवानंतर भाजप मंथन करणार। पुढील आठवड्यात भाजपची मंथन बैठक। राज्यातील वरिष्ठ 20 नेते राहणार उपस्थित। संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी प्रस्थान सोहळा काही तासांवर येऊन ठेपला असतानाच इंद्रायणी नदी फेसाळली। वारंवार केल्या गेलेल्या मागणीकडे सरकारचं दुर्लक्ष। वारकऱ्यांचा संताप। पुढचे 3 दिवस कोकणासह राज्यात पावसाचा इशारा। तर रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, पुणे या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट। बीपीएल अर्थातच अंत्योदय रेशन कार्ड धारकांच्या घरावर पाट्या लावण्याच्या सरकारच्या सूचना। कार्ड धारकाची ओळख व्हावी यासाठी पाट्या लावण्याचा निर्णय। नवी दिल्लीत साखर संघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटलांनी घेतली केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची भेट। कराडमध्ये विजय मेळाव्यात खासदार उदयनराजे भोसले यांच्याकडून निळू फुले यांची नक्कल। कराड दक्षिणच्या मतदारांचं कौतुक करताना उदयनराजे यांच्याकडून नक्कल। कार्यकर्त्यांचीही जोरदार दाद। परीक्षेला बसलो